नमस्कार मित्रांनो, DMAR महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांच्यातर्फे आलेल्या एका जबरदस्त भरतीबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. जे कोणी आरोग्य क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. चला तर मग वेळ न घालवता थेट या भरती मोहिमेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर सुरुवात करूया. राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM मुंबईने आरोग्य क्षेत्रातल्या काही खूप महत्त्वाच्या पदांसाठी भरतीची अधिकृत घोषणा केलेली आहे. आणि या भरतीचं अधिकृत नाव आहे समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी जाहिरात 2025. ही माहिती थेट त्यांच्या घोषणेतूनच घेतलेली आहे, त्यामुळे ती एकदम पक्की आहे. बरं, आता आपण जरा या पदाबद्दल म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी किंवा CHO याबद्दल नीट समजून घेऊया. हे पद नक्की काय आहे आणि याचं स्वरूप कसं आहे? तर बघा, समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच CHO हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुष्मान आरोग्य मंदिर या कार्यक्रमाअंतर्गत एक कंत्राटी पद आहे. म्हणजे ही एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची नोकरी असेल. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे या पदावर काम करणारी व्यक्ती ही ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. मित्रांनो, या तारखा अजिबात विसरू नका. आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये लगेच नोंद करून ठेवा. अर्ज करण्याची प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2025ला सुरू होईल आणि 4 डिसेंबर 2025ला संपेल. पुन्हा एकदा सांगतो, 18 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर. संधी एकदाच येते, त्यामुळे या तारखा चुकवू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 डिसेंबर 2025 रात्री बरोबर 11:59 शेवटच्या क्षणाची वाट बघत बसू नका, कारण कधीकधी वेबसाईटवर लोड येऊ शकतो. ठीक आहे, तारखा तर आपल्याला कळल्या. आता प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा? काळजी करू नका, प्रक्रिया खूपच सोपी आहे. बघा, फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी NHM महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं. मग तिथे CHO रिक्रुटमेंट 2025 ची जाहिरात आणि लिंक शोधायची. आणि तिसरं म्हणजे अर्ज व्यवस्थित, काळजीपूर्वक भरायचा आणि सबमिट करायचा. झालं. ही आहे ती अधिकृत वेबसाईट जिथे तुम्हाला सविस्तर जाहिरात आणि अर्जाची लिंक दोन्ही मिळेल. nhm.maharashtra.gov.in याच वेबसाईटवर तुम्हाला सगळे अपडेट्स पण मिळतील. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त एक नोकरी नाहीये, ही एक मोठी संधी आहे. आता फक्त स्वतःला एक प्रश्न विचारा, ही संधी माझ्यासाठी आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल, जर तुम्हाला खरंच आरोग्य सेवेत काम करून समाजात काहीतरी बदल घडवायचा असेल, तर या संधीचं नक्की सोनं करा. हे खूप अर्थपूर्ण करिअर ठरू शकतं. जर तुम्हाला DMER बद्दल अजून माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.